तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला आहे। तरुण तेजपाल हे तहलका मासिकाचे संस्थापक। तहलका मासिक हे बहुचर्चित असं मासिक आणि त्याचे संस्थापक तरुण तेजपाल हे बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले आहेत। त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। तरुण तेजपाल तहलका मासिकाचे संस्थापक त्यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। तहलका मासिकाचा संस्थापक बहुचर्चित असं हे मासिक होतं। विविध विषयांवरचे अनेक गौप्यस्फोट या मासिकामधून केले गेलेले होते आणि या मासिकाचा संस्थापक तरुण तेजपाल याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, बलात्काराचं प्रकरण नेमकं काय होतं आणि दोषी ठरवताना काय म्हटलं गेलंय? खरं तर प्रज्ञा, खूप महत्त्वाचा निर्णय आज हा जो मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतलेला निर्णय, ज्यात तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं गेलंय। मात्र हीच केस जेव्हा ट्रायल कोर्टात होती तेव्हा मे 2021 ला तरुण तेजपाल यांना निर्दोष ठरवलं गेलं होतं। त्याच निकालाला ओव्हरटर्न करत आज या पद्धतीचा निकाल आलेला आहे, ज्यात तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलंय। हा खरं तर ही जी घटना आहे ती नोव्हेंबर 2013 ची आहे, जेव्हा तरुण तेजपाल तहलकाचे एडिटर इन चीफ होते। तेव्हा एका ज्युनियर कलिगनी त्यांच्या गोव्यामध्ये एका मीडिया इव्हेंट दरम्यान ही सगळी घटना घडल्याचा आरोप केला होता। त्यानंतर तरुण तेजपाल यांना जेलही झाली होती आणि त्यानंतर जेव्हा कोर्टासमोर ही केस उभी राहिली होती तेव्हा 2021 साली त्यांना ट्रायल कोर्टाने म्हणजे खालच्या कोर्टाने निर्दोष सिद्ध केलं होतं। मात्र त्याच्यासाठी पुन्हा जेव्हा वरच्या कोर्टात हे सगळं प्रकरण गेलं तेव्हा आज हा अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे। प्रज्ञा, भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।